देऊया आणि दोन्ही संघाला शुभेच्छा देऊया। एक महत्त्वपूर्ण लढत सुरू होते आहे। फ्रेंड सर्कल खालचा पाठ आणि पिंपळादेवी वरचा पाठ आणि खालचा पाठ। काय घडतंय काय बिघडतंय आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। दोन्ही संघ मातब्बर संघ आहेत, बलाढ्य संघ आहेत। पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करणार आहे तो फ्रेंड सर्कल खालचा पाठ संघ। एक चांगली लढत आपण या मैदानावरती पाहणार आहोत। सोमेश्वर उत्सव मंडळ वरचा पाठ यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेची दुसरी उपांत्य फेरीची लढत। प्रथम चढाई करतोय सौरभ। नाणेफेकीचा गोल फ्रेंड सर्कल खालच्या पाठ संघाकडे। क्रीडांगण स्वीकारले, चढाईसाठी निमंत्रित केले ते पिंपळादेवी वरच्या पाठ संघाला सौरभ साखरकर। चढाई करतोय तो फ्रेंड सर्कल खालच्या पाठ संघाकडे। एक अतिशय छान ट्रॅकल केलं होतं सिद्धेश्वर वेल्दूर संघाबरोबर। निदान दिवशी जवळ चढाई संत चढाई करतोय सौरभ परततोय प्रत्युत्तर दाखल। चढाई करतोय सर्वेश आरेकर। निदान रेषा रोखली होती सर्वेशसाठी आणि पहिलाच गुण मिळवून देतोय तो सर्वेश फ्रेंड सर्कल खालच्या पाठ संघाला। प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो सौरभ साखरकर। 7 खेळाडूंमध्ये फ्रेंड सर्कल खालच्या पाठ संघाकडे। सर्वेशसाठी निदान रेषा रोखली होती पिंपळादेवी वरच्या पाठ संघाने आणि त्यामध्ये यशस्वी ठरला तो सर्वेश आरेकर। पहिलंच यश मिळवून देतो फ्रेंड सर्कल खालच्या पाठ संघाला। परत तो सौरभ चढाई करतो तो केतन पावसकर फ्रेंड सर्कल खालच्या पाठ संघाकडे। वरच्या पाठ संघाकडे 6 खेळाडूंमध्ये निदान रेषेजवळ संत चढाई करतोय डावे कोपऱ्यामध्ये। बोनस गुण मिळतो तो केतन पावसकर। थर्ड रेड पहिल्या बोनसची नोंद केली ती केतनने आणि अर्थातच 100 रुपयाचं पारितोषिक पटकावलंय केतन पावसकरने। प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो सिद्धेशला पकडण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय तो फ्रेंड सर्कल खालच्या पाठ संघाकडून। महत्वपूर्ण गुण मिळतोय तर अर्थातच फ्रेंड सर्कल खालच्या पाठ संघाला। तिसऱ्या चढाईमध्ये यशस्वी ठरला तो सिद्धेश गुडेकर। गुण मिळतोय फ्रेंड सर्कल खालच्या पाठ संघाला। सलग 3 गुणांची कमाई करतोय तो फ्रेंड सर्कल खालच्या पाठ संघ। सर्वेश आरेकर त्यानंतर केतन पावसकर आणि सुंदर कोपरक्षण करतोय सोहम गंगुटकर। प्रत्युत्तर दाखल मितेश्वर आटकर। 5 खेळाडूंमध्ये चढाई करतोय वरच्या पाठ संघाकडे। परत तो मितेश त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो सौरभ। 7 खेळाडूंमध्ये फ्रेंड सर्कल खालच्या पाठ संघाकडे। निदान रेषेजवळ संत चढाई करतो तो सौरभ। परत त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो सोहम गंगुटकर। 2-1-2 मध्ये पाच खेळाडूंमध्ये चढाई करतोय तो सोहम। संत चढाई करतोय सोहम परत आहे त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो सौरभ साखरकर। सौरभ परत आहे त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो सुमित आरेकर। या अगोदरच्या सामन्यातील यशस्वी चढाईकार सुमित तिसऱ्या चढाईचे आव्हान स्वीकारतोय। 2-1-2 मध्ये चढाई करतोय सौरभ साखरकरचा ऍडव्हान्स टॅकल आपण पाहतोय आणि अर्थातच गुण मिळतो तो फ्रेंड सर्कल खालच्या पाठ संघाला। या अगोदरच्या तृप्तीनगर अडूर संघाबरोबरच्या सामन्यामध्ये सुद्धा एक चांगल्या पद्धतीचं यश मिळवलं सुमित आरेकरने। तिसरी चढाई कौशल कचरेकर फ्रेंड सर्कल खालच्या पाठ संघाकडे। निदान रेषेजवळ चढाई करतोय सोहम गंगुटकर।
सुंदर कोपरक्षण आपण पाहतो ते कौशल कचरेकर गेला. यशस्वी पकड होते ती फ्रेंड सर्कल कालच्या पाठ संघाकडून. कौशल यशस्वी ठरतोय. यशस्वी ठरतो तो सोहम कनगुटकर. प्रत्युत्तर दाखल 3 खेळाडूमध्ये चढाई करतो तो सोहम कनगुटकर. 1-2 मध्ये सुंदर चढाई सोहम कनगुटकरची. खोलवर चढाई केली ती सोहम कनगुटकरने. गुण मिळतोय तो अर्थातच फ्रेंड सर्कल कालच्या पाठ संघाला. एकही गुणाची कमाई होत नाही ती पिंपळादेवी वरच्या पाठ संघाकडून. या अगोदर आपण पाहिलं बाग संघाने सुद्धा अशाच पद्धतीची सुरुवात केली. मग पुन्हा एकदा संजीव मोरेला सुंदर पकड. सोहम कनगुटकरचं सुंदर कोपरक्षण. चांगलं मध्यरक्षण फ्रेंड सर्कल कालच्या पाठ संघाचं. आणि अर्थातच गुण मिळतोय तो फ्रेंड सर्कल कालच्या पाठ संघाला. सुमित आरेकर. आणि अर्थातच यशस्वी ठरतो तो सुमित. पहिला लोन होता तो फ्रेंड सर्कल खालच्या पाठ संघाकडून पिंपळादेवी वरच्या पाठ संघावरती. काही मिनिटातच पहिला लोन होतो फ्रेंड सर्कल खालच्या पाठ संघाकडून. प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो साहिल तोडणकर. ज्याची पहिली चूक साहिल तोडणकरची. सर्व शारेकरला पकडण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला. प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो साहिल. 7 खेळाडूमध्ये मध्यरक्षकाला टिपण्याचा प्रयत्न. साहिल परततोय. त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो पुन्हा एकदा सोहम कनगुटकर. 7 खेळाडूंमध्ये पिंपळादेवी वरचा पाठ संघाकडे. निदान रेषेजवळ स्पर्धेची आपण दुसरी उपांत्य फेरीची लढत पाहतोय. पहिल्या उपांत्य फेरीमध्ये सायुष्यता बाग संघाने विजय मिळवला. तो श्रीदुर्गा वरचा पाठ क संघावरती आणि स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केला. ही दुसरी उपांत्य फेरीची लढत. संपर्क त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो सौरभ साखरकर. संत चढाई करतोय सौरभ. त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो पुन्हा एकदा केतन पावसकर. 7 खेळाडूंमध्ये पिंपळादेवी वरचा पाठ संघाकडे. पुन्हा एकदा केतन पावसकरचा बॅक काढण्याचा प्रयत्न होता तो निहाल मोरियाचा. ऍडव्हान्स टॅकल आणि त्याचा प्रायश्चित्त भोगावं लागतं पिंपळादेवी वरचा पाठ संघाला. तिसरी चढाई साहिल तोडणकर. पुन्हा एकदा शुभम पावसकरचे मध्यरक्षण आपण पाहू शकतो. अर्थातच साहिल तोडणकर या तिसऱ्या चढाईचं आव्हान होतं शुभम पावसकरचं सुंदर मध्यरक्षण. ज्या क्षणी लक्ष विचलित झालं त्या क्षणी शुभमचं सुंदर मध्यरक्षण या ठिकाणी आपण पाहतोय पिंपळादेवी वरचा पाठ संघाच्या साहिलला. प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो सोहम कनगुटकर. 5 खेळाडूंमध्ये सोहम परत त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो सौरभ. 7 खेळाडूंमध्ये फ्रेंड सर्कल खालच्या पाठ संघाकडे. निदान रेषेजवळ चढाई करतो तो सोहम कनगुटकर. 2-1-2 मध्ये 5 खेळाडूंमध्ये चढाई करतोय सोहम. निदान रेषेजवळ संत चढाई सोहम याची. सोहम परत त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो सिद्धेश गुडेकर. 7 खेळाडूंमध्ये फ्रेंड सर्कल खालच्या पाठ संघाकडे.
पुन्हा एकदा सिद्धेश, सुंदर चढाई सिद्धेश गुडेकरची. केतन पावसकरला या ठिकाणी टिपण्यामध्ये यश मिळतं. आपल्या हाताचा वापर करतो तो सिद्धेश आणि गुण मिळतो तो अर्थातच पिंपळदेवी वरचा पाठ संघाला. प्रत्युत्तर दाखल. तिसरी चढाई सुमित आरेकर डाव्या कोपऱ्यामध्ये चढाई करतो तो सुमित. सहा खेळाडू पुन्हा एकदा संजू मोरेकडून सुंदर पकड होते ती सुमित आरेकरला. प्रत्युत्तर दाखल. चढाई करतो तो साहिल. 2-1-2 मध्ये यशस्वी पकड झाली ती सुमितला. त्या अगोदर सिद्धेश गुडेकरने पहिला गोल मिळवून दिला तो पिंपळदेवी वरचा पाठ संघाला. प्रत्युत्तर दाखल. चढाई करतो तो साहिल. निदान रेषेजवळ चढाई. परत तो साहिल. त्याला प्रत्युत्तर दाखल. चढाई करतो तो सोहम कंदुटकर. 7 खेळाडूंमध्ये श्री सोमेश्वर उत्सव मंडळ वरचा पाठ आयोजित तालुकास्तरीय ही कबड्डी स्पर्धा आपण पाहतोय. या ठिकाणी सोमेश्वराचं वास्तव्य आहे, रवळनाथाचं वास्तव्य आहे, श्री गणेशाचंही मंदिर या ठिकाणी आहे. अष्टवणी गणेश सुद्धा या ठिकाणी आपण याच ठिकाणावरून ज्याची जाण्याचा मार्ग आहे. आणि दुर्गादेवी देवस्थान जे महाराष्ट्रामधलं एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून याच ठिकाणी आपण पाहतोय. अशा निसर्गरम्य आणि सर्व देवदेवतांचं वास्तव्य असलेल्या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन केले ते श्री सोमेश्वर उत्सव मंडळ वरचा पाठ गुहागर यांनी. आज स्पर्धेचा समारोप असणार आहे, अंतिम सत्र असणार आहे, अंतिम लढत आपण पाहणार आहोत. साई श्रद्धा बाग संघ या स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये दाखल झाला आहे. सोहम कंदुटकर. ही लढत अतिशय महत्वपूर्ण आहे दोन्ही संघांच्या दृष्टीने. स्पर्धेची ही दुसरी उपांत्य फेरीची लढत आपण पाहतोय. सोहम परतोय, त्याला प्रत्युत्तर दाखल. चढाई करतोय तो साहिल तोडणकर. तिसऱ्या चढाईचा आव्हान स्वीकारतो तो साहिल. आता मात्र 5 खेळाडूंमध्ये फ्रेंड सर्कल खालचा पाठ संघाकडे आणि साहिलने मात्र छान बॅक काढली होती, परंतु तेवढंच चांगलं बॅकअप होतं तो शुभम पावसकर कडून. सुंदर प्रयत्न होता तो साहिल तोडणकरचा, मात्र यशस्वी पकड होते ती फ्रेंड सर्कल खालच्या पाठ संघाकडून. शुभम पावसकरने छान बॅकअप केलं तर याला 200 रुपयाचं पारितोषिक आले. योगेश सुभाष मोरे. तिसरी चढाई मितेश वराडकर. चढाई करतोय तो वरचा पाठ संघाकडे. वरचा पाठ खालचा पाठ यांच्यामध्ये ही उपांत्य फेरीची लढत आपण पाहतोय. डाव्या कोपऱ्यामध्ये गोलवर चढाई करण्याचा प्रयत्न मितेश वराडकर याचा. चांगला प्रयत्न. आणि चढाईकार बाद होतो. बोनस घेतल्याचा दावा होता तो अर्थातच मितेशाचा, मात्र बोनस होत नाही आणि अर्थातच गुण मिळतो. एक महत्वपूर्ण गुण मिळतो तो पिंपळादेवी वरचा पाठ संघाला. प्रत्युत्तर दाखल. चढाई करतो तो सौरभ साखरकर. 2-1-2 मध्ये 3 आणि 13 अशी गुणसंख्या. 3-13 फ्रेंड सर्कल खालचा पाठ 13 गुण तर 3 गुण पिंपळादेवी वरचा पाठ संघ. पहिल्या हाफ मध्ये आपण पाहतोय हा सामना. सौरभ परत त्याला प्रत्युत्तर दाखल. चढाई करतो तो सोहम कंदुटकर. सात खेळाडू. अतिशय सुंदर पकड. सोहम कंदुटकरला एक महत्वपूर्ण पकड होते ती पिंपळादेवी वरचा पाठ संघाकडून. चांगली पकड, छान प्रयत्न केला होता सोहमने, मात्र तेवढीच चांगली पकड होते. आता मात्र पिंपळादेवी वरचा पाठ संघाकडून छान टीम कॉम्बिनेशन आता मात्र पाहतोय. आता मात्र 4 खेळाडूंमध्ये चढाई करतो तो साहिल तोडणकर. दोन महत्वपूर्ण चढाईकर मैदानाच्या बाहेर आहेत. सुमित आरेकर आणि आता सोहम कंदुटकर. 4 खेळाडूंमध्ये चढाई करतो तो साहिल.
साहिल परततोय. केतन पावसकर आता मात्र चढाई करतात वरच्या पाठसंघाकडे. 7 खेळाडूंमध्ये निदान रेषेजवळ पुन्हा एकदा या ठिकाणी साहिल तोडणकर चुकतोय आणि अर्थातच एक महत्वपूर्ण गुण मिळवून देतोय तो केतन पावसकर. तिसरी चढाईचं आव्हान स्वीकारतो तो सिद्धेश गुडेकर. 5 खेळाडूंमध्ये शुभम सिद्धेश यशस्वी ठरतोय. शुभम पावसकर मोहामध्ये पडतोय आणि अर्थातच गुण मिळतोय तो पिंपळादेवी. मध्यंतरपर्यंतचे गुणफलक 5-14 अशी गुणसंख्या. 5 गुण पिंपळादेवी वरचा पाठ संघ, 14 गुण फ्रेंड सर्कल खालचा पाठ. 5-14 अशी गुणसंख्या. पावसकर वरचा पाठ संघाकडे. डावे कोपऱ्यामध्ये खोलवर चढाई करतो तो केतन. बोनस गुण मिळतो तो खालच्या पाठसंघाला. प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो साहिल तोडणकर. 4 खेळाडूंमध्ये निदान रेषेवर चढाई करतोय साहिल. साहिल परततोय त्याला प्रत्युत्तर दाखल. पुन्हा एकदा चढाई करतो तो केतन पावसकर. केतनने या अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली चढाई केली होती. तो केतन डाव्या कोपऱ्यामध्ये जास्तीत जास्त खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न करतोय. केतन परततोय त्याला प्रत्युत्तर दाखल. चढाई करतो तो सौरभ. निदान रेषेजवळ चढाई सौरभ. सौरभ परततोय त्याला प्रत्युत्तर दाखल. चढाई करतो तो पुन्हा एकदा सुमित आरेकर. निदान रेषेजवळ चढाई. हॉटेल अन्नपूर्णाचे मालक श्यामकांत खातू उपस्थित आहेत. मी त्यांनाही व्यासपीठावरती निमंत्रित करतो. हॉटेल अन्नपूर्णा. तिसरी चढाई आव्हान स्वीकारतो आता मात्र साहिल तोडणकर. 4 खेळाडूंमध्ये मात्र पकड जम घेण्याचा प्रयत्न होता तो साहिल तोडणकर. याचा प्रयत्न बसतो आणि अर्थातच गुण मिळतो तो फ्रेंड सर्कल खालच्या पाठ संघाला. तिसरी चढाई खालच्या पाठ संघाकडून. 6 खेळाडूंमध्ये बोनस गुण मिळतोय. पाच खेळाडूंमध्ये चढाई करतो तो सौरभ. 2-1-2 मध्ये 5 खेळाडूंमध्ये संत चढाई करतोय सौरभ. सुमित आरेकर यशस्वी ठरला तिसऱ्या चढाईमध्ये. गुण मिळाला तो अर्थातच पिंपळादेवी. चढाई करतो तो केतन. 6 खेळाडूंमध्ये पिंपळादेवी वरचा पाठ संघाकडे.
निदान रेषेजवळ चढाई केतन पावसकर याची. केतन परत त्याला प्रत्युत्तर दाखव. चढाई करतो तो सिद्धेश गुडेकर. सिद्धेशला मात्र यशस्वी पकड करतो तो स्मितेश वराडकर. गुण मिळतो फ्रेंड सर्कल खालच्या पाठ संघाला. प्रत्युत्तर दाखव. चढाई करतो तो सोहम कंगुटकर. 5 खेळाडूंमध्ये वरचा पाठ संघाकडे. यशस्वी पकड करतो तो स्मितेश वराडकर. संपर होतो त्याला प्रत्युत्तर दाखव. चढाई करतो तो कौशल कचरेकर. 6 खेळाडूंमध्ये. सुंदर चढाई. आता मात्र यशस्वी चढाई होती ती कौशल कचरेकर याची. मध्यरक्षण यशस्वी होते ते फ्रेंड सर्कल खालचा पाठ संघाचं. 2 महत्वपूर्ण गुण मिळून देतो तो कौशल. प्रत्युत्तर दाखव. चढाई करतो तो सुमित. 3री चढाई. यशस्वी चढाई होती ती सुमीची. गुण मिळतो तो अर्थातच फ्रेंड सर्कल खालच्या पाठ संघाला. पुन्हा एकदा खेळायला सुरुवात होते. चढाई करतो तो साहिल. 5 खेळाडूंमध्ये. आता मात्र यशस्वी ठरतो तो साहिल. गुण मिळतो पिंपळादेवी वरच्या पाठ संघाला. प्रत्युत्तर दाखव. चढाई करतो तो सुमित. खोलवर चढाई केली ती साहिलने. निदान रेषेजवळ चढाई करतो तो सुमित. चांगली आघाडी निर्माण केली ती फ्रेंड सर्कल खालच्या पाठ संघाने. आणि अर्थातच संत चढाई करतो तो सुमित. प्रत्युत्तर दाखल. पुन्हा एकदा चढाई करतो तो साहिल. 4 खेळाडूंमध्ये. सुंदर चढाई. पुन्हा एकदा साहिल तोडणकरची सुंदर चढाई आणि 2 गुण महत्वपूर्ण मिळवून देतोय. सोहमला बाद करतोय आणि सुमितला बाद करतोय. पुन्हा एकदा 2 रेडर या ठिकाणी बाद होतात. त्या अर्थातच फ्रेंड सर्कल खालच्या पाठ संघाचे. प्रत्युत्तर दाखल. चढाई करतो तो केतन पावसकर. 7 खेळाडूंमध्ये. 7 खेळाडूंमध्ये. केतन बोनस गुण मिळून देतो मात्र. प्रत्युत्तर दाखल. चढाई करतो तो पुन्हा एकदा साहिल खालच्या पाठ संघाकडे. या अगोदरचा यशस्वी चढाई कर 2 वेळेला 2-2 गुण मिळून देतोय तो साहिल. 2 खेळाडूंमध्ये. चढाई करतो तो साहिल. आता मात्र सुपर ट्रॅकल होता. 2 महत्वपूर्ण गुण मिळतात. त्या अर्थातच पुन्हा एकदा फ्रेंड सर्कल खालच्या पाठ संघाला. एक चांगला प्रयत्न केला होता साहिलने मात्र प्रयत्न पसतो आणि 2 गुण मिळतात. प्रत्युत्तर दाखव. चढाई करतो तो केतन. प्रत्युत्तर दाखल. चढाई करतो तो सिद्धेश गुडेकर. सुपर ट्रॅकलची पुन्हा एकदा संधी येते फ्रेंड सर्कल खालच्या पाठ संघाला. सिद्धेश यशस्वी ठरतोय. शुभमला मोहामध्ये पाळतोय. अर्थातच वरच्या पाठ संघाला गुण मिळतोय. प्रत्युत्तर दाखल. चढाई करतो तो पुन्हा एकदा केतन पावसकर. 7 खेळाडूंमध्ये. वरचा पाठ संघाकडे.
आता मात्र यशस्वी पकड करतोय तो अर्थातच सौरभ साखरकर. बोनस गुण मात्र मिळतोय. प्रत्युत्तर चढाई करतो तो साहिल. एक मात्र खेळाडू सर्वेश. आणि मात्र पहिल्या लोनची परतफेड करतो तो पिंपळदेवी वरचा संघ. 3 गुण मिळतात अर्थातच पिंपळदेवी वरचा संघाला. 15-22 अशी गुणसंख्या. 22 गुण फ्रेंड सर्कल खालचा पाठ, 5 गुण पिंपळदेवी वरचा पाठ संघ. ही स्पर्धेची दुसरी उपांत्य फेरीची लढत आपण पाहतोय. पुन्हा एकदा सामना रोमहर्षक स्थितीमध्ये येतोय. 23-15. 23 गुण फ्रेंड सर्कल खालचा पाठ संघ तर 15 गुण पिंपळदेवी वरचा पाठ संघ. पाठला करण्याचा प्रयत्न होता तो सौरभ साखरकर याचा. सौरभ परत आहे. प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो पुन्हा एकदा सोहम कनगुटकर. 7 खेळाडूंमध्ये पिंपळदेवी वरचा पाठ संघाकडे. चालू सामन्याची शेवटची 5 मिनिटं. तेवीस 15 अशी गुणसंख्या. चढाई करतो तो पुन्हा एकदा साहिल. 7 खेळाडूंमध्ये फ्रेंड सर्कल खालचा पाठ संघाकडे. 7 खेळाडूंमध्ये आता मात्र यशस्वी पकड करतोय तो सोहम कनगुटकर. तिसऱ्या चढाईचा आवाज स्वीकारतो. 6 खेळाडूंमध्ये वरचा पाठ संघाकडे. प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो सिद्धेश. खालचा पाठ संघाकडे. 7 खेळाडूंमध्ये निदान रेषेजवळ परत येतो सिद्धेश. प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो सोहम कनगुटकर. 5 खेळाडूंमध्ये निदान रेषेजवळ. टाइम ऑफ फ्रेंड सर्कल खाल चढाई चांगली पकड. प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो कौशल कचरेकर. 7 खेळाडूंमध्ये बोनस गुण मिळतो वरच्या पाठ संघाला. प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो सुमित. संत चढाई करतो तो सुमित. स्पर्धेची आपण दुसरी उपांत्य फेरीची लढत पाहतोय. चढाई करतो तो पुन्हा एकदा कौशल. 7 खेळाडूंमध्ये खालचा पाठ संघाकडे. यशस्वी पकड होते ती कौशल याला. तिसरी चढाई सुमित आरेकर. शेवटची 2 मिनिटं जाहीर होत आहेत. यशस्वी पकड. प्रत्युत्तर चढाई करतो तो साहिल. योगेश सुभाष मोरे यांच्याकडून पुन्हा एकदा सोहम कनगुटकरला 200 रुपयाचे पारितोषिक येते. शेवटचा मिनिट जाहीर होत्या.
साहिल परत आहे, त्याला प्रत्युत्तर दाखल, चढाई करतो तो सोहम कनगुटकर. सोहम यशस्वी होतोय, गुण मिळतोय सोहम कनगुटकर याला. प्रत्युत्तर दाखल, चढाई करतो तो साहिल. साहिल परतोय, प्रत्युत्तर दाखल, चढाई करतो तो सोहम. 4 खेळाडूंमध्ये वरचा पाठ संघाकडे. लढत या ठिकाणी पूर्ण होते. अर्थातच फ्रेंड सर्कल खालचा पाठ संघ विजय मिळवत होतो पिंपळादेवी वरचा पाठ संघावरती आणि स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करतोय. दोन्ही संघांचे अभिनंदन. 15